मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाला आज 26 दिवस पूर्ण होतात. मात्र मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले त्याचबरोबर सुधीर सांगळे याला सीआयडीच्या पथकानं पुण्यामधून अटक केलेली आहे. मात्र त्या अगोदर एक नवीन ट्विस्ट म्हणावं लागेल की एसआयटीचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांना डॉक्टर संभाजी वायबशे त्याचबरोबर सिद्धार्थ सोनवणे जे की सिद्धार्थ सोनवणे हा मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या गावचा असून याच सिद्धार्थ सोनवणेने मयत सरपंच संतोष देशमुख यांचं 9 तारखेला जे की सुदर्शन घुले याला मयत सरपंच संतोष देशमुख तेजवरनं मसाजोगच्या दिशेने रवाना होतात तो मसाजोगच्या दिशेने जातात अशी माहिती दिली. याच माहितीवरनं सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो कृष्णा आंधळे असेल किंवा जयराम चाटे असेल या आरोपींनी मयत सरपंच संतोष देशमुख यांचा पाठलाग करत डोणगावच्या टोलनाक्यावरनं त्यांचं अपहरण केलं. याच सिद्धार्थ सोनवणेला देखील आता बीडच्या पोलिसांनी म्हणावं किंवा मग त्याचबरोबर एसआयटीच्या आणि त्याचबरोबर सीआयडीच्या पथकानं ताब्यात घेण्यात आले. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांची मेडिकल टेस्ट देखील उपजिल्हा रुग्णालय केजच्या येथे केलेली आहे. म्हणूनच नेमकी तिसरा आरोपी कोण आहे, तिसरा आरोपी नेमकी कोणता आहे किंवा त्याच्यासमोरची माहिती समोर येत नव्हती. मात्र ते सिद्धार्थ सोनवणे आहे. या सिद्धार्थ सोनवणेची देखील कसून चौकशी एसआयटीचे वरिष्ठ अधिकारी त्याचबरोबर सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी करतात. मात्र सिद्धार्थ सोनवणेची पार्श्वभूमी जाणून घ्यायची असली तर आपण बघू शकतो ज्या दिवशी मयत सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्याच हत्या दिवशी त्या सिद्धार्थ सोनवणेने जे की मयत सरपंच संतोष देशमुख केजवरनं मसाजोगच्या दिशेने जातात अशी माहिती त्याच सुदर्शन घुलेला दिली होती. त्याचबरोबर ज्या दिवशी मयत सरपंच यांची अंत्यविधी केजमध्ये आपले मसाजोगमध्ये पार पडली आणि त्याच मसाजोगमध्ये या सिद्धार्थ सोनवणे त्या ठिकाणी उपस्थित होता. मात्र अंत्यविधी झाल्यानंतर 2 दिवसांनी हा सिद्धार्थ सोनवणे जे आहे ते पसार झाला. नेमकी सिद्धार्थ सोनवणे कुठं आहे, सिद्धार्थ सोनवणे कुठे गेला तर कसून चौकशी जे आहे ते एसआयटी आणि त्याचबरोबर सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी करत होते. मात्र सिद्धार्थ सोनवणे कल्याणच्या भागामध्ये मुंबईच्या भागामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि याच माहितीवरनं सिद्धार्थ सोनवणेचं लोकेशन काढून त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या आणि त्या सिद्धार्थ सोनवणेला मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली गेली आणि याच चौकशी अंती सिद्धार्थ सोनवणेने आपली कबुली दिली की मीच फोन केला होता सुदर्शन घुलेला की मयत सरपंच संतोष देशमुख हे केजच्या दिशेनेवरनं मसाजोगला निघतात. याच अनुषंगानं त्याची देखील आता मेडिकल टेस्ट केलेली आहे. नक्कीच पोलीस तपासामध्ये काय समोर येतंय आणि सिद्धार्थ सोनवणेला आरोपी करतात का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र सिद्धार्थ सोनवणेला एक भाव आहे, आई वडील आहेत, भाव त्यांचा ऊसतोड कामगार आहेत, आई वडील ही शेती करून आपली उपजीविका भागवतात. तर सिद्धार्थ सोनवणे असेच उद्योग करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे. नक्कीच तपासांती काय समोर येतोय आणि सिद्धार्थ सोनवणे आरोपी होते का हेच पाहणं महत्वाचं असणार आहे. मुंबई त्याच्यात योगेश काशीद, बीड.